नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे। कायद्यातील 2 कलमांना स्थगिती देण्यात आली आहे, तर सध्या परिस्थिती ही जैसे थेच राहणार आहे। वक्फ बोर्डावर गैरमुस्लिमांची नियुक्ती होणार नाहीये, तर केंद्र सरकारनं आहे तशीच परिस्थिती ठेवावी असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं। तर सरकारला उत्तर देण्यासाठी कोर्टाचा 7 दिवसांचा वेळ देण्यात आला। केंद्र सरकारनं वक्फची परिस्थिती जैसे थे ठेवावी। न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो। नव्या वक्फ कायद्यातील 2 कलमांना स्थगिती देण्यात आली। गैरमुस्लिमांची वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्यास विरोध। सध्याच्या वक्फच्या संपत्तीवर कोणतीही कारवाई नाही। नव्या वक्फ कायद्याविरोधात 70 याचिका। ती नोटिफिकेशन किंवा कलेक्टरद्वारे बदल होणार नाही। सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला 7 दिवसांची मुदतही देण्यात आली। पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की, तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल पैदा नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोलते आए। या धार्मिक तेढामुळे सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करावा लागलं आणि जो कायदा यांनी पार्लमेंटमध्ये पारित करून घेतला त्या कायद्याच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टाने आता स्टे दिलेला आहे। त्यामुळे हा मोदी सरकारचं खऱ्या अर्थानं त्यांचं असफलता ही देशाच्या समोर आलेली आहे। हे बघा, वक्फ सुधारणा विधेयकाला कुठेही स्थगिती मिळालेली नाहीये। विरोधक चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवत आहेत। या ठिकाणी सरकारने पुढील तारखेपर्यंत सरकारने वेळ मागितलेला आहे कोर्टाला आणि तो वेळ सरकारने दिलेला आहे। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पण तेच मानलं की एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का, ते करू शकतो का आपण, पण ते करू शकत नाही। करता आणि फक्त केवळ एका समुदायाला, एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होतं। हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे। मी त्यांचे आभार मानतो। कोर्टाचा आदेश केंद्र सरकार इम्प्लिमेंट करेल। आमचं बिल तर क्लिअर आहे। आम्ही काय कोणाची जमीन घेत नाही। एकदम वक्त तुम्ही समजून घ्या। आम्ही जे काही जी वक्फची जमीन म्हणा, जे काही योजनाच आहे ते मुस्लिम बांधवांच्या गरीब लोकांचं संगोपन करण्यासाठी आहे। सरकारने घेतला निर्णय की सर्वसामान्य मुस्लिम समाजाला त्याचा बेनिफिट व्हावा आणि त्याचा निर्णय अगदी भारतीय घटनेच्या नियमानुसार व्हावा आणि म्हणून घटनेत राहून वक्फचा निर्णय झालेला आहे।